नवरा भांडायला पाहिजे माझ्याबरोबर. तसं शास्त्र असतं ते. कमी पैशात मस्त क्वालिटी. बास. काय सांगायचं? बोल की. तंदूर नाही रे इथं. तंदूर नाही तुम्ही. चिकन द लॉलीपॉप मसाला चिकन बापू काय काढायचं? सफाई नको. हा, आज माझं चॅनल मध्ये सुरुवात आहे. आज रंकाळ्याला आम्ही आले फिरायला. ऐकून गेलं पाहिजे. ऐकू जाय तिकडे. कढईचा हे आहे. चिकन लॉलीपॉप हाफ 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 घ्या. ट्रिपल राईस एक चिकन. हाफ. हे आहे. मेनू काय? हे आमचं हे आम्ही रेग्युलर इथे येतोय. रेग्युलर कस्टमर आहे. आमच्या किराणचे मित्र आहेत आणि टेस्ट एक नंबर असते. खूप गर्दी असते त्यांच्याकडं. आता वेटिंग होतं त्यामुळे आम्हाला ऍडजस्ट करून ओळखी कायमचे गिराईक असलेल्याचे फायदे हे असतात. आणि आजपासून आमची सुरुवात होत आहे चॅनलच्या. एक व्हिडिओ केलाय. हे दुसरा व्हिडिओ आहे माझा. आणि इंस्टाग्रामला आज मी व्हिडिओ टाकलाय. म्हणजे त्या व्हिडिओला मला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे. नवऱ्यांबद्दल टाकलेले व्हिडिओ मध्ये चांगले हे होतात. असं माझं मत आहे. डेली तेच करावं नाही. रोज नवरा भांडायला पाहिजे माझ्याबरोबर. तसा आमच्या नवऱ्याचा पण आवडता विषय. जर कोल्हापुरातलं शास्त्र दर रविवारी न इथं पण चॅनल चालू केले. रे ट्रेनिंग करा. आणि रंकाळ्यावर येणे, मटणाचं जेवण खायला हे शास्त्र आहे. शास्त्र असतं ते. कळालं? हा एकटा करणार आहे. भावाला शेअरिंग काय करत नाही. भावाला काय मिळत नाही. करूया काय फ्युचर आहे. कधी माझं लेखाकडून देवाला माहिती. आणि बाबाचं स्वप्न ती मुलग्याची जी स्त्री झाला मोठा झाल्यावर मुलगाही त्याची चिकन लॉलीपॉप दिला. आणि मग कदम आता भूक लागल्या. सध्या एनर्जी सेव्ह करतो खाण्यासाठी. आणि मला कमेंट मध्ये काय बजेट मध्ये कुठं जेवण असेल ते सांगा. तिची एक आम्ही सिरीज चालू करायचं म्हणतोय. जी असेल बजेट थाली सिरीज. तिला सगळं बजेटमध्ये लागते. त्यामुळं तुम्हाला जर कुठं माहिती असेल तर सांगा कॉमेंटमध्ये की बजेटमध्ये आम्हाला कुठं जाता येईल. कमी पैशात मस्त क्वालिटी. बास. मी अजिबात लग्नाआधी बाहेरचं खात नव्हते. अजिबात नाही. मी फक्त चाट खायची. फक्त चाट आणि आईस्क्रीम. तर 8 वर्षात मला तर बाहेर नाही खाल्ले की कसं गमत नाही. लॉलीपॉप तर आता आम्ही आलेलो आहे रंकाळ्यावर. आज पहिल्यांदा रंकाळ्या एवढ्या शांत बघायला मिळालं. आमची म्हणजे सगळी कामं एकदम वेळेत असतात. आम्ही दोघे एकत्र असलो की कामं एकदम पटापट वेळेत सगळी होतात. आता वाजले 10:30 वाजता आम्ही रंकाळ्या आले. आता पहिला पोटोबा मग विठोबा. 10 वाजले. असं कसं 10 वाजल्यावर काहीतरी खायला पाहिजे. होय. तरी सकाळपासून काय काय झाले. काय खाल्लं नाही. काय ब्रेड चहा बरोबर ब्रेडच्या 3 स्लाइस झाल्या. त्याच्या आधी जेवण झालं. त्याला मोजून आहे.
आणि आता आपण चिकन सूप आपणच निंब्याच्या वर पिलाय माझ्याकडे द्यायचं कशाला मला दोन का तीन त्यात पण ठसका लागला. सगळ्यात मोठा जोक काय ही काय करताय शिवानी माझ्याकडे देते हिला काय राहतच नाही. आई आहे शेवटी आई आहे बायको आहे येणारच की असं जाताना आणि काहीतरी खायचं जातात काय तिकडे त्या साईडला जाणार नवरा देणार आहे बंद मला बंद व्हायचं जाताना. आधी जाय. असाच भरपूर काय प्लॅनिंग होतं सकाळपासून सांगितलेलं मला अरे काल काय प्लॅनिंग माहित आमचं फोन करून उद्या 8 वाजता महालक्ष्मीला जायचं आहे तिथं नाश्ता करायचा आहे तिथलं फुल कव्हर करायचं आहे संध्याकाळी खाऊ गलीत जायचं आहे तिकडचा सगळे नाश्ता करायचा आहे संडे पूर्ण नाश्ता पोट भर खाऊन घे आणि माणूस उठलाय की तिला 10ला उठलं मान्य करतो. हा रविवारी कसं म्हणजे होय, होय. माझं असं हेच होत होय नाही होय हे आत्मा माझा असं बाहेर जातोय 10च्या आत येतच नाही शरीरात. कोणी सांगितले 4 वाजेपर्यंत धुवाधार पिक्चर काय धुरंधर पिक्चर बघायला धुरंधर पैसे वाचवले होय. चला आखून काढायला तिथनं मग चला चलो बाय पुढं बाय कुठं अजून पाहिजे अजून जायचं चला पुढे चला A few moments later. तो इतने से हमारा क्या होगा गिरे रे मैं एक रोल लूंगा तो आधा मैं आधा खुद खाऊंगा आधा उसको दूंगा. तुला पाहिजे तुला आयपॅड पडलं की मग तू कपडे अरे बघ केवढा जवळ इकडं बघून रड बघ इकडं बघून रड फटके खाल्ल्याशिवाय कळत नाही. One eternity later. आता वाजलेत रात्रीचे 12:09 झालेत. आता आम्ही रंकाळ्यावर जाऊन आलो. रंकाळ्यावर येताना फ्राईड राईस खाल्ला दोघात मिळून आणि हे चिकन रोल हाफ दोघात मिळून खाल्ला. माझं पोट भरलं. शिवनं खाल्ली चिकन हे लॉलीपॉप त्याचं पण पोट भरले. खरं आमच्या नवऱ्याचं अजूनही पोट भरलेलं नाही. अजूनही नवरा आमचा मॅगी खायला लागलाय. मॅगी काय बोलायचं त्यापेक्षा गप्प जेवलेलं परवडते. येऊन माझे हाल होत्या तसे. तू स्पॉन्सर करणार असलेस तर मी जेवतो. तू स्पॉन्सर करणार असलेस तर आता 12 वाजता नाही मटन डाळ माणिक जायचं की येणार किती युट्यूब चॅनल रन करून देणार मला मग फुल सगळ्या आठवण पोकळ खायला. बाय गुड नाईट. तर सगळ्याचा एक शेवट असा की कितीही जरी खायला दिलं आमच्या नवऱ्याला बाहेरचं तरी घरात काहीतरी येऊन खायलाच पाहिजे. तो नियमच आहे. मग काही असू दे फोडणीचा भात मॅगी दूध ब्रेड बिस्किट दूध बिस्किट हा उपयोग होत नाही त्यापेक्षा डोक्याला तापच आहे. आणि अशा भरपूर गमती तुम्हाला ऐकायच्या असतील तर नक्की कमेंट करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी आणि काय नवीन काहीतरी हे घेऊन काय म्हणतो आपण त्याला कॉन्टेंट हा नवीन काहीतरी कॉन्टेंट घेऊन येऊ. नवीन काहीतरी गप्पा गोष्टी सांगू. चलो बाय गुड नाईट सिया चल बाय.